कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी जबरदस्त विजय मिळवला। अतुल भोसले यांनी काँग्रेसचे दिग्गज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समाचार घेतला। कराड दक्षिण मतदारसंघात विकासाचं रोल मॉडेल राबवणार कराड दक्षिणमधल्या जनतेचा हा विजय आहे। मी सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्यावर आणि माझ्या घरातल्या लोकांवर खालच्या पातळीवर टीका करणारं पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचा पक्ष हे त्यांना अजिबात शोभणारं नव्हतं असंही अतुल भोसले यांनी म्हटलंय। राज्यातील सर्वात मोठी लढत ही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होत होती। पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉक्टर अतुल भोसले होत होते। जायंट किलर ठरलेले आहेत अतुल भोसले। बाबा, काय सांगाल विजयाची पहिली प्रतिक्रिया? देशाचे नेते आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई, आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र दादा, या तिन्ही लोकांना खऱ्या अर्थानं जनतेने कौल दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे। 70 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं कमळ हे या मतदारसंघामध्ये फुललेलं आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना मी हा विजय अर्पण करतो। मतदार नेहमी आमचे लाडके होते, मतदार राजा आहे। मतदारावर अतोनात प्रेम अनेक वर्ष मी केलेलं आहे। मला आज काम करायची संधी मिळाली, मी त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करेन। अनेक प्रचाराची पातळी खालावली होती असं वाटतंय, कारण यशवंतराव चव्हाणांचा दाखला देत जातीवादी पक्षाला जातीवादी थारा देणार नाही असं काँग्रेस असेल, महाविकास आघाडी यांच्याकडून म्हटलं जात होतं। खरं तर मला पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून खूप जास्त अपेक्षा होती। मला वाटलं नाही पृथ्वीराज चव्हाण साहेब इतक्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका करायला होतील, माझ्या घरातल्या लोकांवर टीका करायला होतील। हे काही त्यांना शोभणारं नाही। पण तरी देखील आज हा इतका विजय जरी झाला तरी मी सगळ्या कार्यकर्त्यांना बजावलं, एकही माणूस एकही चुकीचा शब्द विरोधकांबद्दल वापरणार नाही। विरोधक हे आपल्यासाठी आदरणीय आहे, लोकशाहीमध्ये महत्वाचे आहेत। आम्हाला काम करायची संधी दिली, आम्ही चांगलं काम करू। कराडसाठी विकासाचं रोल मॉडेल राबवत पुढे जाणार असल्याचं डॉक्टर अतुल भोसले यांनी म्हटलं। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। आणि आता राज्यभरातल्या या निकालानंतरच्या बातम्यांचा वेगवान आढावा। महाविजय महासंग्रामानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला रवाना होत आहेत। दरम्यान आज रात्रीच भाजप हायकमांड सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळ मधल्या खातेवाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ फॉर्म्युलाची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। तीनही नेते एकत्रित येऊन चर्चा करणार आहेत। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला जरी ठरला असला तरी मुख्यमंत्री पदाचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे। आमदारांचा जो सूर असेल त्यानुसारच मुख्यमंत्री ठरेल। भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच होईल असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं। तर लोकशाहीनं दिलेला निकाल तरी मान्य करा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला। मुख्यमंत्री पदाच्या बद्दल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलंय। भाजपचा गटनेता कोण असेल हे आधी पाहावं लागेल। दरम्यान फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही असंही भुजबळ म्हणाले। फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे। आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला। बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहेत ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे। परंतु सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही। मुख्यमंत्रीपदाच्या बद्दल संध्याकाळी चर्चा होईल। त्यात विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार सहभागी असतील। यानंतर महायुतीचे नेते घोषणा करतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। की शपथ ये कार्यक्रम अभी मुझे कोई ठोस कार्यक्रम मालूम नहीं है, क्योंकि इस बारे में तीनों पार्टीज को बैठ के बात करना होगा। मुझे लगता है कि इलेक्शन कमीशन का जो नई असेंबली के फॉर्मेशन का जो नोटिफिकेशन होगा कि ये एमएलए चुनकर आए हैं, उसके बाद उसका जो नोटिफिकेशन निकलेगा उसके बाद ही ये प्रक्रिया
जो सरकार बनाने की है वो शुरू होगी। आम्ही सगळ्यांनी एकमतानं आमचे नेते अजितदादा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते म्हणून केली आणि यापुढे जे काही वाटचाल करायची असेल, वाटाघाटी करायची असेल तिन्ही पक्षांमध्ये, त्यासाठी अजितदादा यांना सर्वांनी अधिकार दिला की आपण जे चर्चा कराल, जे निर्णय कराल ते आम्हा सगळ्यांना मान्य. राज्यातील जनतेनं पुन्हा महायुतीला स्वीकारलंय अशी प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आमचे शीर्ष नेतृत्व आहेत आणि देवाभाऊ व्हावे हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांची इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि आपण पाहिलं की 2014 ते 19 देवेंद्र भाऊंनी अविरत मेहनत केली, या महाराष्ट्राला अत्यंत पुढे नेलं. पुढचे 2 ते 3 दिवस सरकार स्थापनेची शक्यता कमी. मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरू राहणार. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उबाठाची खलबतं. मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित आमदारांशी संवाद. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या बोलावली बैठक. विधानसभा निवडणुकांनंतर मनसेच्या नेत्यांची बैठक. शिवसेनेची मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बैठक. नवनिर्वाचित उमेदवार उपस्थित राहणार. गटनेत्यांसोबत होणार चर्चा. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड. देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत आमदारांच्या एकमतानं निर्णय. महाराष्ट्राच्या निकालावर शरद पवार भाष्य करणार. थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद. तीन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा. अपक्ष आमदारांमुळे शिवसेनेचं संख्याबळ 60 वर पोहोचलं. महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार. ते पक्षाची दारं उघडे ठेवून गेले. खासदार राऊत यांचा आरोप. आणि मराठ्यांची बेईमानी करू नका. सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणार. मनोज जरांगे यांचा इशारा.